विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स ही कन्सेप्ट अभ्यासलो आणि टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स आणि मग त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 पूर्ण झालेली. आता या धड्यातली शेवटची कन्सेप्ट आहे, शेवटचा एक थेरम इथे आपल्याला अभ्यासायचा आहे. या धड्यामध्ये याच्या अगोदर एक थेरम जो परीक्षेमध्ये आपल्याला प्रूव्ह दॅट या प्रश्नामध्ये येतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याप्रमाणे या धड्यातला हा एक थेरम आहे जो परीक्षेमध्ये प्रूव्ह दॅट या प्रश्नामध्ये येऊ शकतो. म्हणजेच आपल्याला थेरम लिहायला जे सांगतात त्या प्रश्नामध्ये हा थेरम येण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. महत्त्वाचा थेरम आहे, त्याच्यामुळे हा थेरम फेरवहीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या अगोदरचा पण थेरम मी तुम्हाला फेरवहीत लिहायला सांगितलेलं आहे आणि हे फेरवहीमध्ये लिहून सराव करायचा आहे, जेणेकरून परीक्षेत आपल्याला प्रूव्ह दॅटमध्ये हा जर थेरम विचारला गेला तर तो लिहिता आला पाहिजे. हा जो थेरम आहे, आपण दोन कन्सेप्ट त्या धड्यामध्ये आतापर्यंत शिकलो. त्या दोघांचं त्या ठिकाणी मिश्रण म्हणजे हा थेरम आहे. कोणत्या दोन प्रॉपर्ट्या होत्या बघा. धड्याच्या सुरुवातीला आपण दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोच्या बाबतीत माहिती मिळवलो की दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो थोडक्यात लिहून दाखवतो, ज्यांना आपण A1:A2 म्हटलो. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो त्याच्या बेस आणि करस्पॉन्डिंग हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशोशी. मग बेसला B1 म्हणून, हाईटला H1 म्हणून, B2 into S2 ही कन्सेप्ट आपण धड्याच्या सुरुवातीला शिकलो. हे इथं आपल्याला उपयोगी पडणार आहे या थेरमसाठी. आणि त्याच्यानंतर आत्ताच सांगितलेलं आहे मी, ट्रायंगल्सची सिमिलॅरिटी आपण शिकलो. जर ट्रायंगलचे काही एलिमेंट्स फुलफिल होत असतील, सॅटिस्फाय होत असतील, तर ते ट्रायंगल सिमिलर होतात. त्यांनाच आपण टेस्ट फॉर सिमिलॅरिटी असं म्हटलो. त्याही कन्सेप्टचा इथे यूज होणार आहे. या दोन्हीचा यूज करून आपल्याला हा इथे एक थेरम प्रूव्ह करायचा आहे, ज्या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बघा, एरियाज ऑफ ट्रायंगल्स आपण अभ्यासलो. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा इक्वल असतो रेशो ऑफ द प्रॉडक्ट्स ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे आपण अभ्यासलो. पण हे कोणत्याही ट्रायंगलसाठी हे सूत्र लागू पडतं. पण ट्रायंगल सिमिलर असतील तर याच्यामध्ये काय बदल होतो हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे आणि त्यावरून इक्वेशन मिळवायचं या थेरममध्ये, ज्या थेरमचं नाव आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. म्हणजे आपण एरियाचाच या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, पण कोणत्या ट्रायंगलच्या एरियाचा अभ्यास करायचा आपल्याला इथं? सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा अभ्यास करायचा. मग बघा, हा थेरम आपल्याला परीक्षेत प्रूव्ह दॅट मध्ये प्रश्नात हे दिलेलं असतं, ते नीट वाचायचं आणि याच्यातूनच आपल्याला या स्टेटमेंट मधूनच गिवन लिहिता येतं, टू प्रूव्ह लिहिता येतो आणि प्रूफ लिहिण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला याच्यातूनच हिंट मिळतात. लक्षात घ्या, सर्वात पहिल्यांदा स्टेटमेंट नीट वाचायची, स्टेटमेंट नीट समजून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुढचा थेरम लिहिणे सोपे होईल. बघा काय म्हणते, when two triangles are similar. बघा, कोणत्याही दोन ट्रायंगलसाठी प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे. आता ट्रायंगल कसे असायला पाहिजेत? when two triangles are similar, the ratio of areas of those triangles. जेव्हा ट्रायंगल सिमिलर होतात तेव्हा रेशो, कोणाचा रेशो? ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. दोज ट्रायंगल्स मीन्स those triangles who are similar.
मग त्यांचा एरियाचा त्या ठिकाणी रेशो असतो इज कसा असतो इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. बघा सारांश थोडक्यात सांगतो. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या एरियाचा रेशो इक्वल असतो. इक्वल कोणाशी इक्वल असतो दुसऱ्या एका रेशो. मग ते कोणाचा रेशो आपण कोणत्याही ट्रायंगल साठी कोणाचा रेशो इक्वल असतो सांगितलंय रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ बेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. मग इथं काय होतं बघा इथं काय सांगितलंय इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स वर्ग कोणाचे स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. जसं बघा मी फळ्यावर दोन ट्रायंगल काढलेले मग यांचे करस्पॉन्डिंग साइड्स काय येतात जसं AB ची करस्पॉन्डिंग साइड PQ. मग AB इज टू PQ हे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो त्या करस्पॉन्डिंग साइडच्या रेशोशी इक्वल आहे. पण त्या करस्पॉन्डिंग साइडचा काय सांगितलेले मध्ये एक शब्द आहे रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. हे करस्पॉन्डिंग साइड्स हे त्यांचा स्क्वेअर याच्याशी इक्वल असतो काय या दोघांच्या एरियाचा रेशो. थोडक्यात आताप्रमाणेच आपण A1 is to A2 म्हणूया. हे एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. मग करस्पॉन्डिंग साइडचा रेशो AB is to PQ मी घेतला त्याप्रमाणे दुसरा रेशो BC is to QR घेता येईल. तिसरा रेशो AC is to PR घेता येईल. इथे साइड्स बदलून आपल्याला त्यांचे स्क्वेअर्स घेता येतील किंवा पुढे इक्वल टू लिहूनही लिहिता येतं. हे त्याच्यातला बेस आहे. मग आपल्याला हे प्रूव्ह करण्यासाठी जो आपण दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो अभ्यासलो धड्याच्या सुरुवातीला तो इथे उपयोगात आणायचा आहे. ते नंतर सांगेन मी. सर्वात पहिल्यांदा या दिलेल्या स्टेटमेंटवरून आकृती काढायची आणि या आकृतीच्या आधारे थेरम मधले सुरुवातीचे स्टेप्स गिवन लिहिता येतं टू प्रूव्ह लिहिता येतं. इथे गरज पडल्यास आकृतीमध्ये बदल करता येतं त्याला कन्स्ट्रक्शन म्हणतो आपण आणि मग त्याच्या आधारे प्रूफ लिहिता येईल. मग काय दिलेले पहा आपल्याला जो डाटा दिलेला असतो त्याला आपण गिवन म्हणतो. काय दिलेलं आहे व्हेन जर टू ट्रायंगल्स आर सिमिलर म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी त्यांच्या एरियाचा रेशो प्रूव्ह करण्यासाठी ते ट्रायंगल कसे असायला पाहिजेत सिमिलर असायला पाहिजेत. सिमिलर असतील तर आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. म्हणजे आपण आकृती काढताना जे दोन ट्रायंगल्स काढणार आहोत ती कशी काढायची मग सिमिलर असतील अशी काढायची. आणि मग इथे गिवन मध्ये लिहायचं आहे की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. लक्षात घ्या ट्रायंगलची नावं तुम्ही तुमच्या सरावाप्रमाणे घेऊ शकता. जी सरावात नाव आहेत तीच घ्यायची. पुस्तकातलेच घ्यावं असं काही कंपल्सरी नाही. ठीक आहे. पण जे सरावात आहेत नावं तेच आपण रेग्युलर मध्ये यूज मध्ये आणायचं. मग ही दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग ही सिमिलर असतील तर काय प्रूव्ह करायचंय काय मिळवायचं आपल्याला काय साध्य करायचंय तो या थेरमचा टू प्रूव्ह आहे. मग ट्रायंगल सिमिलर असतील व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन त्याच्या पुढे काय प्रूव्ह करायचं देन द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. बघा काय प्रूव्ह करायचंय रेशो कोणाचा रेशो एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल्स. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR यांच्या एरियाचा रेशो बघा द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द कोणाशी इक्वल पुन्हा एका रेशोशी. मग तो कोणाचा रेशो रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो कोणाचा रेशो रेशो ऑफ द स्क्वेअर्स कोणाचे स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स.
मग मी आता सांगितल्याप्रमाणे AB इज टू PQ हे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत. यांच्या स्क्वेअरशी इक्वल असतो यांचा एरियाचा रेशो. हेच रेशो घ्यावा असं काही कंपल्सरी नाही. हेच करस्पॉन्डिंग साइड्स घ्यावेत असं काही नाही. हे असेल दुसरे करस्पॉन्डिंग साइड्स BC इज टू QR यांच्या स्क्वेअरशी इक्वल असतो. स्क्वेअरला विसरू नका कारण ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत. आणि तिसऱ्या साइडचा रेशो AC स्क्वेअर इज टू PR स्क्वेअर. मग कोणतीही साइड असो कोणत्याही साइडचा त्या ठिकाणी आपल्याला यूज करता येतं. कोणाशीही इथं प्रूव्ह करता येतं. मग बघा यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, साध्य करायचंय. हे कधी होतं असं जेव्हा ट्रायंगल्स सिमिलर असतात. आणि जेव्हा सिंपल ट्रायंगल असतात म्हणजे सिमिलर नसतात तेव्हा काय होतं असं पाहिलं आपण. त्यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आणि इथं मात्र ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे एरियाचा रेशो इक्वल असतो कोणाशी रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. आणि मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला या आकृत्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे, कन्स्ट्रक्शन करायचं आहे. लक्षात घ्या या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट काढायची आहे. कारण आपण जे ट्रायंगलच्या एरियाचा रेशो शिकलो आता पुन्हा पुन्हा सांगतोय मी त्यांचा एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग हाईटचा त्या ठिकाणी इथे यूज होणार आहे म्हणून या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट काढायची. आपण BC या बेसवर A वर्टेक्स मधून हाईट काढू. QR या बेसवर P या वर्टेक्स मधून हाईट काढू. इथे D असं नाव देऊ आणि इथे असं नाव देऊ. नाव आपल्या मनाप्रमाणे देता येईल. जे त्या ट्रायंगलशी सुटेबल आहे ती नाव द्यायचे. AD परपेंडिक्युलर टू BC काढलं आणि PS परपेंडिक्युलर टू QR काढलं. हे कन्स्ट्रक्शन आहे. इथे लिहायचं आहे ड्रॉन सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC अँड सेगमेंट PS इज परपेंडिक्युलर टू साइड QR. बघा AD परपेंडिक्युलर BC PS परपेंडिक्युलर QR. आणि मग या धड्याच्या सुरुवातीला जी प्रॉपर्टी शिकलो त्याचा यूज इथे सुरुवातीला करायचा आहे. जर दोन ट्रायंगल्स असतील फक्त ट्रायंगल्स तर त्यांच्या एरियाचा रेशो एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग हे इक्वेशन लिहिण्यासाठीच आपण या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये हाईट काढलं. मग ABC या ट्रायंगलचा बेस BC आहे आणि या ट्रायंगलची हाईट AD आहे. सेकंड ट्रायंगल मध्ये बेस QR आहे आणि हाईट PS आहे. बघा मग याला आपल्याला या इक्वेशनला पुढे असं मॉडिफाइड करता येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू. लक्षात घ्या हे टर्म सेपरेट करू आपण, हे रेशो सेपरेट करू. असं लिहिता येईल आपल्याला BC इज टू QR इनटू AD इज टू PS. आणि हे जे इक्वेशन मिळालंय याला इक्वेशन 1 म्हणू. आणि हे जे आपण लिहिलो याला कारण लिहिता येतं दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. इथं थोडक्यात असं लिहू शकतो आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. इथे रिजन मध्ये लिहिता येईल किंवा एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स सिंपल एवढं लिहिलं तरी चालतं. त्यानुसार हे इक्वेशन मिळालं. याच्यामध्ये फक्त थोडासा बदल केलो
हे गुणाकाराचं चिन्ह जे 2 वेळा होतं ते एकच वेळा लिहून हे रेशो सेपरेट करून घेतो. मग आता बघा आपल्याला जे मिळवायचंय ते आणि हे याच्यामध्ये काय फारसा फरक नाही. हे बघा जे 2 प्रूव्ह आहे ह्याची लेफ्ट साइड बघा आणि हे जे इक्वेशन मिळालं ह्याची लेफ्ट साइड बघा. दोन्ही इक्वेशन मध्ये सेम लेफ्ट साइड आहे. आता राईट साइड मध्ये कोणता तरी एकच रेशो विचारात घ्या तुम्ही. समजा आपण याचा विचार करू कारण इथं BC/QR दिसतंय. मग BC चा स्क्वेअर आणि QR चा स्क्वेअर आहे आणि इथं BC आणि AD चा गुणाकार आहे. समजा मी या रेशोची व्हॅल्यू बदलली. या AD च्या ठिकाणी जर मी BC आणला तर काय होईल BC * BC एखाद्या नंबरचा 2 वेळेस गुणाकार 4 × 4 म्हणजे काय करतो आपण 4 चा स्क्वेअर. तसं BC * BC काय लिहिता येईल आपल्याला BC². तसंच मी इथं PS च्या ऐवजी समजा QR लिहिला तर काय होईल QR * QR QR². म्हणजे सिंपल आहे आपल्याला AD PS हा रेशो BC/QR शी इक्वल मिळवता येतो का ते पाहायचंय. आणि हे रेशो इक्वल मिळवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ट्रायंगल्स सिमिलर असतील तर साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात म्हणजेच रेशो इक्वल असतात. त्या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला पुढे इक्वेशन मिळवायचे. मग पहा हे हाइट्स काढल्यामुळे हे असे 2 ट्रायंगल्स मिळाले बघा. इथे लिहितो मी नाव इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल PQS. या 2 ट्रायंगल मध्ये बघा आपल्याला अँगल्सचे 2 पेअर कॉन्ग्रेंट दाखवता येतात. अँगल B इज कॉन्ग्रेंट टू अँगल Q. त्याचं कारण आहे की हा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR ऑलरेडी कसे दिलेले आहेत सिमिलर दिलेले आहेत आणि ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे रिमेनिंग एलिमेंट फुलफिल होतात. त्यानुसार आपण हे अँगलचा पेअर कॉन्ग्रेंट घेतलो. अँगल B कॉन्ग्रेंट अँगल Q किंवा सिंपल ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे 6ही एलिमेंट फुलफिल होतात. जे आपल्याला उपयोगी पडणार आहे ते घ्यायचे. अँगल B कॉन्ग्रेंट टू अँगल Q घेतलो. आता पुढे अँगल ADB इज कॉन्ग्रेंट टू अँगल PSQ. आणि याचं कारण आहे आपण त्या प्रकारे कन्स्ट्रक्शन केलं. AD परपेंडिक्युलर काढलो BC वर आणि PS परपेंडिक्युलर काढलो QR वर. कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी चालतं किंवा परपेंडिक्युलर काढलं म्हणजेच इथल्या अँगल्सची माप किती डिग्रीचे आहेत 90 डिग्रीचे असं लिहिलं तरी चालतं. म्हणून हे 2 ट्रायंगल ABD सिमिलर होईल ट्रायंगल PQS आणि टेस्ट आहे AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. मग ही 2 ट्रायंगल सिमिलर आहे बघा. कोणती 2 ट्रायंगल हे ABD आणि PQS. आणि जेव्हा ट्रायंगल सिमिलर होतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. मग 3 साइडचे रेशो मिळतात आपल्याला. इथं 2च घ्यायचे आपल्याला तिसऱ्याचे उपयोग नाहीये. कोणत्या 2 घ्यायचे लक्षात घ्या. हे बघा या 2 ट्रायंगल मध्ये हाईटचा एक रेशो घ्यायचा आहे कारण ते इथं उपयोगी पडलेलं आहे आपल्याला. हाईटचा संबंध इथं आलेला आहे आणि AB/PQ हे साइड्स या लहान ट्रायंगलचे साइड आहेत आणि या मोठ्या ट्रायंगलचे पण साइड आहेत. म्हणून AB/PQ हा एक रेशो घ्यायचा या ट्रायंगलचा आणि AD/PS हा एक रेशो घ्यायचा आहे. 3 रेशो पैकी हे 2 रेशो घ्यायचे. AB/PQ इक्वल टू दुसरा कोणता घ्यायचा सांगितलं हाईटचा रेशो घ्यायचा आहे. लक्षात घ्या BD/QS पण लिहिता येतो पण त्याचा इथे उपयोग नाहीये. म्हणून आपण दुसरा रेशो घ्यायचा आहे AD/PS आणि याला इक्वेशन 2 म्हणू. आणि याचं कारण आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इथे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि मग हे इक्वेशन 2 मध्ये आपण पहा हे AB/PQ हा रेशो ह्या हाईटच्या रेशोशी म्हणजे AD/PS शी इक्वल मिळवतो. आपल्याला काय करायचं आहे
हे BC टू QR आणि AD टू PS इक्वल दाखवायचे. बघा इथे AD टू PS आला तो कोणाशी इक्वल आला? AB टू PQ शी. पण आपल्याला हा कोणाशी इक्वल दाखवायचा आहे? BC टू QR शी. मग BC टू QR आणि AB टू PQ याचा काही संबंध आहे का? ही दोन रेशो इक्वल होऊ शकतात का? बघा AB टू PQ हा रेशो आणि BC टू QR हा रेशो हे सुद्धा इक्वल होतात, कारण हे मोठे ट्रायंगल ऑलरेडी आपल्याला कसे दिलेले आहेत? सिमिलर दिलेले आहेत. म्हणून पुढची स्टेप असेल बट ट्रायंगल जे दिलेले आहेत तेच ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. देयरफॉर हे दोन ट्रायंगल ऑलरेडी कसे आहेत? सिमिलर आहेत. म्हणून AB टू PQ करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात इक्वल टू BC टू QR. आणि तिसरा साइडचा रेशो कोणता येतो इक्वल लिहू शकतो आपण? AC टू PR पण लिहू शकतो. सध्या इथं त्याचा उपयोग नाहीये, म्हणून हे दोनच रेशो घेतो आपण. याला पुढचं इक्वेशन द्यायचं आहे आणि या स्टेपचं कारण तेच आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग बघा आता उत्तराच्या जवळ आलो. तीन इक्वेशन आहेत आपल्याकडे, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. बघा इक्वेशन 1 मध्ये जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे ते जवळपास 2 प्रूफ सारखंच आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR बघा सेम आहे. इक्वल टू मग यापैकी तीन पैकी कोणताही एकच रेशो इथं प्रूव्ह करायचं आहे आणि बाकीचे ऑटोमॅटिक त्याच्याशी इक्वल होतात. आपण इथं BC टू QR घेतोय यातला. हम BC टू QR चा स्क्वेअर मिळवायचा आहे आणि इथं BC टू QR आहे फक्त. मग इथे जर पुन्हा रेशो BC टू QR आला तर काय होतं सांगितलं मी? BC इंटू BC BC स्क्वेअर, QR इंटू QR QR स्क्वेअर. मग हे दोन रेशो इक्वल होत आहेत का? त्याच्यासाठी आपण हे प्रयत्न केलो, बरोबर. मग याच्यातून आपल्याला असं लक्षात आलं बघा ह्या दोन इक्वेशन मध्ये काय झालं? AB टू PQ AB टू PQ लेफ्ट साइड सेम आहे आणि AB टू PQ कोणाशी इक्वल आहे? AD टू PS शी. इथं कोणाशी इक्वल आहे? BC टू QR शी. लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राइट साइड पण काय होतील? इक्वल. म्हणजे बघा या दोन इक्वेशन नुसार AD टू PS इक्वल होईल कोणाशी? BC टू QR शी. हे बघा AD टू PS इक्वल व्हायला लागला कोणाशी? BC टू QR शी. म्हणजे या इक्वेशन मधले हे दोन रेशो या दोन इक्वेशन नुसार, आता नवीन इक्वेशन मिळवत बसायचं नाही, लक्षात घ्या. हे तीन इक्वेशनचा एकाच वेळी यूज करायचा आपल्याला. डायरेक्ट आता उत्तराला चालतो आपण. बघा ह्या 2 आणि 3 नुसार हे दोघं इक्वल आहेत आणि मग हे दोघं इक्वल असलेले जर आपण इथं किमती ठेवलो, हे दोघं इक्वल आहेत, याचाच अर्थ हे BC इंटू BC काय होतं? BC स्क्वेअर आणि QR इंटू QR काय होतं? QR स्क्वेअर. बघा मी हे स्टेटमेंट मिटवतो आणि मग या ठिकाणी लिहितोय पुढची स्टेप. काय म्हणते पहा पुढची स्टेप. Therefore area of triangle ABC is to area of triangle PQR equal to हे इक्वेशन याच्यामध्ये किमती ठेवतोय मी इक्वल टू BC टू QR इनटू मग हा AD is to PS. हे बघा BC टू QR आणि हे AD टू PS इक्वल आहे, कारण हा याच्याशी इक्वल आहे, हा याच्याशी इक्वल आहे, हे दोघं इक्वल आहेत म्हणून हे दोन रेशो इक्वल आहेत. मग हे दोन रेशो इक्वल आहेत म्हणून मी या इक्वेशन मध्ये किंमत ठेवतोय बघा BC टू QR ला BC टू QR ठेवलाय आणि हा BC टू QR कोणाशी इक्वल आहे म्हणतोय मी? AD टू PS शी. म्हणून मी AD टू PS इथे काढून या इक्वेशन मधला इथे काय ठेवतोय मी? BC टू QR. आणि मग हे करत असताना कोणकोणत्या इक्वेशनचा यूज केलाय बघा इथं तिन्ही इक्वेशन उपयोगात आले. तिसरं इक्वेशन मी इथे लिहिलंय सेम, हे बघा सेम आहे हे, आणि मग फक्त AD टू PS काढून BC टू QR लिहिलंय आणि हा कुठून आला? त्यासाठी हे दोन इक्वेशन उपयोगी पडणार आहे. लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राइट साइड इक्वल झाले. मग या इक्वेशन मधला AD टू PS काढून BC टू QR ठेवलाय. त्याच्यामुळे होतं काय पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to area of triangle PQR equal to BC into BC BC square and QR into QR QR square and is equal to हे बघा 2 प्रूव्ह झाला आपला
मग BC/QR हा रेशो मी इथे दाखवलाय, यांच्या स्क्वेअरशी इक्वल दाखवलाय. बाकीचे दोन इथे पुन्हा दाखवत बसायचं नाहीये, पुन्हा प्रूव्ह करायचं नाहीये. इथे माहिती आहे बघा BC/QR कोणाशी इक्वल आहे? AB/PQ शी. म्हणून मला लिहिता येते इथं AB²/PQ². कारण AB/PQ BC/QR शी इक्वल आहे. म्हणून याची किंमत ही घेता येतं इक्वल टू, हे बघा, AB/PQ BC/QR आणि AC/PR हे तिन्ही रेशो इक्वल आहेत. कारण ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहे. म्हणून मला तिसरा रेशो पण लिहिता येतो AC²/PR². हा झाला आपला इक्वेशन. हे झालं आपलं 2 प्रूफ. बघा या इक्वेशन मध्ये काय मिळालेलं आहे? हे दोन ट्रायंगल यांच्या एरियाचा रेशो हा इक्वल आहे. कोणाशी इक्वल आहे? इक्वल टू द, हे बघा, रेशो. मग हा रेशो कोणाचा आहे? रेशो ऑफ द स्क्वेअर्स. स्क्वेअर्सचा रेशो आहे. आणि कोणाचा स्क्वेअर्स आहे? करस्पॉन्डिंग साइड्सचा. BC/QR, AB/PQ, AC/PR. ट्रायंगल सिंपल असताना स्क्वेअर नसतो, तिथे गुणाकार असतं. इथे लिहिलेलं आपण कोणाचा गुणाकार असतो? बेस आणि हाईटचा. बेस आणि हाईटचा. मग इथे ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. आणि सिमिलर असल्यामुळेच हे साइड्स प्रोपोर्शन मध्ये येतात, त्यानुसार रेशो इक्वल होतात. म्हणूनच इथं सेम रेशो 2 वेळा येतात आणि 2 वेळा आल्यामुळेच त्यांचा गुणाकार होऊन BC/BC BC² QR/QR काय मिळाला? QR². म्हणजेच इथे काय झालं पहा, पुन्हा सांगतोय, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, पण ट्रायंगल कसे असतील तर सिमिलर असतील तर. when two triangles are similar, then ratio of areas of those two triangles is equal to the ratio of the squares of their corresponding sides. म्हणजे corresponding sides तिन्ही प्रत्येक वेळा लिहिणं गरजेचं आहे. पुढे किमती काढत असताना आपल्याला फक्त ह्या एकाच रेशोचा उपयोग करू शकतो, किंवा ह्या रेशोचा उपयोग होऊ शकतो, किंवा फक्त या एकाच रेशोचा उपयोग होऊ शकतो, किंवा कधी 2 रेशोचा उपयोग होतो. तर लक्षात घ्या, तिन्ही रेशो इक्वल असतात, तिन्ही घेता येतं. कधी गरज असेल तर एकच घेता येतं, गरज असेल तर 2च घेता येतं. कारण करस्पॉन्डिंग साइडचे रेशो इक्वल असतात, कारण ट्रायंगल कसे आहे? सिमिलर आहे. बघा पुन्हा एकदा फास्ट मध्ये सांगतो, थेरम थोडासा महत्त्वाचा आहे, अवघड नाही आहे, लक्षात घ्या. फक्त स्टेप्स कोणते कधी लिहायचे एवढंच लक्षात ठेवा. गिवन मध्ये काय दिलं होतं? when two triangles are similar. म्हणून आपण ट्रायंगल्स कसे काढलो आकृतीमध्ये? सिमिलर. आणि त्याच्यावर काय लिहिलं? गिवन. ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. आणि ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो. कोणाशी? रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स. ठीक आहे, हे करस्पॉन्डिंग साइडचे रेशो त्यांच्या स्क्वेअरशी यांच्या एरियाचा रेशो इक्वल असतो. हे आपलं टू प्रूव्ह आहे. मग हाईटचा उपयोग होणार आहे, म्हणून आपण कन्स्ट्रक्शन केलं AD परपेंडिक्युलर BC ES परपेंडिक्युलर QR. मग प्रूफ मध्ये हेच कन्स्ट्रक्शन केलं, त्याचाच यूज करायचंय जे आपण धड्याच्या सुरुवातीला शिकलो ती कन्सेप्ट आहे. एरियाचा रेशो इक्वल असतो रेशो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ बेस अँड देअर हाईट. बघा या ट्रायंगलचा बेस BC, हाईट AD, याचा प्रोडक्ट, या ट्रायंगलचा बेस QR, हाईट PS, याचा प्रोडक्ट. आणि हे रेशो आपण सेपरेट करून घेऊ. याला इक्वेशन दिलं. हे स्टेप पुस्तकात नाही आहे, लक्षात घ्या. डायरेक्ट एका स्टेप मध्ये लिहिलेलं आहे. फक्त मी इथे हे रेशो सेपरेट करून याला इक्वेशन दिलेलं आहे. हेच इक्वल टू पुढे लिहिलं तरी चालतं, पुस्तकात लिहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे आता हे जे दोन ट्रायंगल नवीन तयार झाले, ट्रायंगल ABD आणि ट्रायंगल PQS, ही दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलेली आहेत. आणि सिमिलर होण्यासाठी दोन अँगलचे पेअर कॉन्ग्रुएंट असावे लागतात. हा अँगल B कॉन्ग्रुएंट आहे अँगल Q शी, कारण ट्रायंगल कसे दिलेले आहेत? सिमिलर. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्याच्यानंतर हा इथला अँगल ह्या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, कारण each is 90. म्हणून हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवलेत. आणि जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. AB is to PQ equal to
AD is to PS हे हाईटचा रेशो हे AB is to PQ च काय घेतलेलं आहे कारण AB is to PQ या मोठ्या ट्रायंगलचे पण करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या लहान ट्रायंगलचे पण करस्पॉन्डिंग साइड्स आहेत ते कॉमन मिळतात म्हणूनच AB is to PQ चा एक रेशो घेतला आणि याच्यात हाईटचा एक रेशो घेतला AD is to PS परंतु हे दोन ट्रायंगल गिवन कसे आहेत ऑलरेडी सिमिलर आहेत म्हणून यांचे साइड्स पण कसे असतात प्रोपोर्शन मध्ये मग तेच कॉमन साइडचा रेशो AB is to PQ घेतला आणि आता दुसरा इथे हाईटचा रेशो घेतला तर इथे कोणाचा रेशो घ्यायचा बेसचा BC is to QR मग झालं का बघा ही स्टेप हेच लिहिलं आहे AB एरिया ऑफ ट्रायंगल ABC is to एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू BC is to QR BC is to QR into आता AD is to PS लिहिण्याच्या ऐवजी पुन्हा BC is to QR लिहिता आलं कारण हे दोन इक्वेशन आहेत या दोन इक्वेशन मध्ये लेफ्ट साइड इक्वल आहे म्हणून राइट साइड इक्वल होता मग याचा मी AD is to PS काढला आणि त्याच्या ऐवजी काय लिहिला BC is to QR आणि मग टर्म सेम आल्यामुळे BC into BC BC square QR into QR QR square आणि मग BC is to QR AB is to PQ शी इक्वल आहे हे लिहिता येतं आणि AB is to PQ कोणाशी इक्वल आहे AC is to PR शी हे लिहिता येतं म्हणजेच आपला थेरम इथे प्रूव्ह झाला when two triangles are similar then ratio of areas of those two triangles is equal to the ratio of the squares of the corresponding sides हा थेरम फेरवही मध्ये लिहा सराव करा